विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. थंबनेल तुम्ही बघितलंय. एका आठवड्यात केमिस्ट्री संपवायचं आहे. मग नक्की काय केलं पाहिजे? मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की केमिस्ट्रीचा अभ्यास करताना मी कधीही टॉपिक वाईज अभ्यास कंप्लीट करत नाही. मुलांकडून तसं करून घेत नाही. माझं काय म्हणणं असतं की सगळे डेफिनेशन्स, डेरिवेशन, डिस्टिंग्विश, न्यूमेरिकल ह्याचे सेक्शन्स तयार करा. ह्याच्या मागचं मोठं रिझन आहे. आता केमिस्ट्रीत पण 14, 15, 16 टॉपिक असतील, बरोबर आहे. काय होतं की फिजिक्स नंतर एकच दिवस बोर्डला सुट्टी असते आणि लगेच नेक्स्ट डे केमिस्ट्री पेपर असतो. मग होतं काय माहिती आहे का, मी मुलांची मानसिकता बघितली. हां, मी सांगितलंय तरी ऐकत नाहीत. मग सॉलिड स्टेट पासून सुरुवात करणार. ओके, करा. अरे पण लाईन टू लाईन एक्झामच्या आदल्या दिवशी वाचायचं नसतं ना. जे IMP आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तेच केले पाहिजेत ना. ते पण सॉलिड स्टेटला 1 तास लागला, ठीक आहे. पुन्हा मग सोल्युशन आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. ग्रुप 16, 17, 18ला तर मला सांगा 5-7 तास लागतात काही मुलांना. मग अख्खा दिवस एक वाया घालवतात. मग तेव्हा मुलांच्या लक्षात येतं, अरे उद्याच पेपर आहे आणि अजून सेक्शन 2 झाला नाही. मग झालं का अवघड, तणाव येतो. ऑलरेडी फिजिक्सचा पेपर बऱ्यापैकी मुलांना अवघडच गेलेला असतो. त्यात केमिस्ट्रीला 1 दिवस सुट्टी. अगोदर केलंय भरपूर पण अजून रिवाइजच नाही. मग तो तणाव फार भयंकर आहे. मग आपल्याला काय करायचंय, आत्ता पेपरच्या अगोदर या आठवड्यात केमिस्ट्री फिनिश करायचं आहे. आणि यासाठी मी मदत काय करतोय तुम्हाला बघा, की सलग मी जे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, 2-3 लेक्चर्स मी तुम्हाला असे प्रोव्हाइड करणार आहे. इथं काय लिहिलंय बघा, की मार्च 2022च्या पेपरचं मी तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे. अनालिसिस इतकं परफेक्ट असणार आहे, लक्षात घ्या, की तुम्हाला तीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. ओके, मी आता काय करतोय समजून घ्या. एक MCQ घेतो बरं का ह्याच्यातली. ओके, क्वेश्चन आता मी काय फोटो शेअर करत नाही, मी फळ्यावर लिहितोय बरं का. ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड प्रश्न आहे. ऑस्मॉटिक प्रेशर. आता मी सुरुवात करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की πV = nRT. जसं आयडियल गॅस इक्वेशन असतं ना, PV = nRT, तसं इथं काय दिलंय मी, πV = काय सांगा, nRT. ओके, मग पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, V म्हणजे तो व्हॉल्यूम आहे, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर आहे. पण मला हे सांगा, मग पाय = मी इथं लिहितो N/V/RT. मग आता पाय = N/V म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. कसं सांगतो, नंबर ऑफ मोल्सला जेव्हा व्हॉल्यूमला आपण डिवाइड करतो तेव्हा आपल्याला मोलॅरिटी मिळते. काय मिळते, मोलॅरिटी. आता मी तुमच्या समोर फोटो शेअर करतोच बरं का, लक्षात घ्या. दुसरी MCQ, त्याचा फोटो बघा. ओके, क्वेश्चन नंबर 2. इन कॅल्क्युलेटिंग ऑस्मॉटिक प्रेशर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्यूट इज एक्सप्रेस्ड इन. जरा ऑप्शन चेक करा बघू. पहिला ऑप्शन काय, मोलॅरिटी. ऍक्च्युली तोच बरोबर आहे, कारण मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं, मोलॅरिटीच आहे ना. नंबर ऑफ मोल्सला व्हॉल्यूम डिवाइड केलं काय मिळणार आहे, मोलॅरिटी. दुसरं ऑप्शन आहे मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, जे ऑब्व्हियसली चुकीचे आहे. मग आता फायनल कन्क्लुजन काय, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करता, बरोबर आहे, फॉर्म्युले तयार करता, पण तुम्हाला सगळ्या बारीक गोष्टी माहिती पाहिजेत. बरं, हे जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे ना, ह्याचे कॅल्क्युलेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मी ते एक टेबल तुम्हाला तयार करून देतो. पाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम आणि R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला जर ॲटमॉस्फेरिक मध्ये दिला असेल तर व्हॉल्यूम लिटर मध्ये घ्या, जेणेकरून 0.08201 लिहितोय, काही ठिकाणी 0.5 दिलंय, 0.6 पण दिलंय. चला ठीक आहे, 0.5 लिहूया. मग लिटर ॲटमॉस्फेरिक हे युनिट आहे, त्याचं लक्षात घ्या. मोल इनवर्स आणि K इनवर्स. मग काय कळालं तुम्हाला, लक्षात आलं का. MCQ ह्या अतिशय सोप्या असतात, पण असं कुठं पुस्तकात दिलेलं असेल तेच तुम्ही केलं असं नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सगळं केलंय, पण तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगू तुम्हाला मी, हा जो प्रश्न आहे तसा CETत विचारलाय. तुम्ही PYQ चेक करा. बरं, CETला अजून एक प्रश्न घेतो बरं का, नीट लक्ष द्या. बघा, पाय V = N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स हा फॉर्म्युला आहे, गिवन मास अपॉन मोलार मास, आणि इथं RT. मग मोलार मास, ओके, आता लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग M = काय ना, WRT/πV. आणि गंमत सांगू का, याच पेपरमध्ये मार्च 2022च्या पेपरमध्ये सेम प्रश्न विचारलाय. प्रश्न वाचून दाखवतो, आता फोटो नाही शेअर करत. डिराइव एन एक्सप्रेशन टू कॅल्क्युलेट मोलार मास, ठीक आहे, मोलार मास ऑन नॉन वोलेटाइल सोल्यूट बाय ऑस्मॉटिक प्रेशर. ऑफ पाहिजे होतं, ऑफ नॉन वोलेटाइल सोल्यूट बाय काय सांग, ऑस्मॉटिक प्रेशर. हेच फॉर्म्युला ना, 2 मार्काला विचारलाय आणि हेच तर ते एक्सप्रेशन आहे. एवढ्या 2 स्टेप फक्त लिहायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगू का, मग तुम्ही जर पहिला सोल्युशन टॉपिकचा विचार केला
तर तुम्ही डेल्टा टी बी आणि मोलार मासमध्ये पण एक रिलेशन आहे. फॉर्म्युला आठवा डेल्टा टी बीचा 1000 kBW2 अपॉन M2 मोलार मास इंटू W1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, M2 व्हॅल्यू काढा. मग तसं डेल्टा TF मध्ये सुद्धा मोलार मास आहे. डेल्टा टीबी सारखाच फॉर्म्युला आहे, फक्त केबीच्या ऐवजी KF येणार आहे. ओके, कॉन्स्टंट आहे तो. आता सगळ्यात महत्वाचं P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट म्हणजे राऊल्ड्स लॉ. याचा पण एक फॉर्म्युला आहे, त्यात पण मोलार मास आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्याच्यावर 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो, न्यूमेरिकल येऊ शकतो. मग पहिली गोष्ट क्लिअर झाली, तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म्युले केमिस्ट्रीचे परफेक्ट करायचे. ओके, हे करत असताना तुम्हाला मी सांगू का, एक गोष्ट लक्षात घ्या, टेक्स्टबुक मधला आहे तसा ते पण सॉल्व्ड प्रॉब्लेमच विचारले तिन्हीच्या तिन्ही पेपरमध्ये. व्हॅल्यूजमध्ये थोडेफार चेंजेस केले असतील, नाही तर आहे तशा व्हॅल्यू आहे. म्हणजे पहिली गोष्ट क्लिअर करा की तुम्हाला आता सोल्युशन टॉपिक 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, म्हणजे मी एकदा क्वेश्चन नंबर 1 लिहून टाकतो. चला, CP हे आपल्याला आज फिनिश करायचं आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, मग ते आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, त्याच्यानंतर काय सांगणार आहे ऑस्मोटिक प्रेशर आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग राऊल्ड्स लॉ त्याच्यामध्ये टेक्स्टबुक मधले सॉल्व प्रॉब्लेम बघायचे आपण. राऊल्ड्स लॉ त्याचं स्टेटमेंट तुम्हाला आलं पाहिजे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन पण आली पाहिजे. म्हणजे बघा की एक पॉईंट क्लिअर करताना मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय रे, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, अशा प्रॉपर्टीज ज्या तुम्ही किती सॉल्यूट ऍड करताय, म्हणजे नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल याच्यावर डिपेंड आहे. त्याच्या नेचरवर कोणतं सॉल्यूट ऍड करताय याच्यावर डिपेंड नाहीये. मग ही पण MCQ आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन, आन्सर काय असणार आहे, नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल. डज नॉट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्यूट पार्टिकल. म्हणजे ह्याला वेळ लागेल, पण आज हे फिनिश करायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी काय लिहितोय बघा, एक फॉर्म्युला लिहितोय डेन्सिटीचा फॉर्म्युला. डेन्सिटी सॉलिड स्टेटमध्ये फॉर्म्युला काय, N, त्याच्यानंतर M, A क्यूब आणि NA. आता हे A म्हणजे कोण आहे, एज लेंथ आहे. NA म्हणजे कोण आहे, अवॅकॅड्रोज नंबर आहे. आता इथं मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय बघा, की टेक्स्टबुकमध्ये 2-3 प्रॉब्लेम आहेत. ह्या पेपरमधला जो पहिला विचारला ना प्रॉब्लेम, तो तुमच्या पुस्तकातला सॉलिड स्टेटमधला पहिला न्यूमेरिकल आहे. 4.08 काहीतरी एज लेंथ दिली, तोच प्रश्न विचारला आहे तसा. मग काय व्हॅल्यू पाठ करूया का, नाही. मग काय मला तुमच्याकडनं हवंय माहिती आहे का, या आठवड्यात ॲट एनी कॉस्ट तुम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशन जमलेच पाहिजेत. लक्षात घ्या का, अरे एक दिवस फक्त सुट्टी आहे, मग लॉगची प्रॅक्टिस करणार काय परीक्षेच्या आदल्या दिवशी, बिलकुल नाही. ते अगोदरच व्हायला पाहिजे. बरं, कसं करणार सांगतो. आता डेन्सिटी विचारले त्या प्रॉब्लेममध्ये. N म्हणजे तुम्हाला माहित आहे, सिंपल क्युबिक असेल तर नंबर ऑफ आयटम त्यात 1 असतो. बॉडी सेंटर्ड असेल तर N ची व्हॅल्यू किती असते, 2. फेस सेंटर्ड असेल तर N ची व्हॅल्यू किती येते, 4. म्हणजे N ची व्हॅल्यू तो कॉन्स्टंट आहे, 1, 2 किंवा 4. ओके, M म्हणजे मोलार मास दिलेला असणार आहे त्या एलिमेंटचा. एज लेंथ आणि NA म्हणजे कोण आहे, अवॅकॅड्रोज नंबर. आता करायचं काय, अवॅकॅड्रोज नंबरचा तुम्ही लॉग बघणार, ठीक आहे, पण N ची व्हॅल्यू काय, 1, 2 किंवा 4 ना. मग या नंबरला 4 न मल्टिप्लाय करायचं किंवा 2 न किंवा 1 न. तिथे लॉग टेबलची गरज नाही आहे. तेव्हा न्यूमरेटर तर इझी आहे. फक्त मुलांना भीती वाटते इथं या A च्या व्हॅल्यूचं काय, कसा लॉग बघायचा, क्यूब करायचं आहे ना. मग आता बेसिक सांगतो. एज लेंथ तुम्हाला दिले समजा, आता 408 पिकोमीटर दिले, 408 PM दिले. आता शांतपणे बघा, मग 408 मी 10⁻⁻12 लिहितो. तुम्हाला पिकोमीटर माहिती आहे ना, पिको. आता मायक्रो पहिल्यांदा मिली 10⁻⁻3, मायक्रो 10⁻⁻6, नॅनो 10⁻⁻9 आणि पिको -12. पण मला सेंटीमीटर मध्ये पाहिजे. आता शांतपणे बघा की मीटरचं सेंटीमीटर करताना 100 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग ह्याला मी जर 100 न मल्टिप्लाय केलं तर -10 येणार सेंटीमीटर. आता मला सायंटिफिक मोड हा काय प्रकार आहे, कॅल्क्युलेटरमध्ये इंजिनिअरिंगला सायंटिफिक मोड असतो बरं का. तो जर ऑन असेल ना तर तुमचं प्रत्येक आन्सरला पहिल्या नंबर नंतर डिजिट येतो, पॉईंट येतो म्हणूया आपण, म्हणजे 4.08 सायंटिफिक. मग मी याचा अर्थ हा 408 नंबर आहे, त्याचं मला 4.08 करायचं आहे. ओके, मग 100 न डिवाइड केलं पाहिजे. मग याला 100 न डिवाइड केलं तर याला 100 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. आलं का, -8. मग ही एज लेंथ, एच व्हॅल्यू आहे, इथं ती व्हॅल्यू पुट करावं लागेल. आता क्यूब करायचं आहे ना, -8 आहे, 10⁻24 होईल, प्रॉडक्ट आहे. पण याचा क्यूब कसा बघणार, तुम्ही लॉग बघताना 0 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स लिहून 40चा 8 बघणार, पण त्याला 3 न मल्टिप्लाय करा. ओके, क्यूब करताना जो लॉग असेल त्याला 3 न मल्टिप्लाय करा आणि त्यात अवॅकॅड्रोज नंबरचा 6.02, 60चा 2 आणि 2 लॉग बघा, ऍडिशन करा.
आणि वरच्या नंबरच्या लॉगमधून ती मायनस करा आणि अँटी लॉग काढा. आन्सर मिळेल डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. युनिट लिहा तर 2 पैकी 2 मार्क मिळणार आहेत. हा 2च मार्काला आला हा प्रॉब्लेम, लक्षात घ्या. जुन्या सिलेबसमध्ये हाच प्रॉब्लेम 3 मार्काला येत होता. 2च मार्क आहेत. त्यामुळे आपल्याला लॉग कॅल्क्युलेशनमध्ये एक्सपर्ट व्हायचे आहे आजच्या आज. ओके बरं, आता यात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. समजा त्यांनी एज लेंथ विचारले, डेन्सिटी दिली आणि एज लेंथ विचारले. मग मी काय करणार की ए क्यूब इकडे घेणार, डी इकडे घेणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सगळं सॉल्व्ह केलं ना. पण ती व्हॅल्यू ए क्यूबची आली ना. मग करायचं काय, वरच्याच्या लॉग मधून डेन्सिटी आणि ॲव्होगॅड्रो नंबरचा प्रॉडक्टचा जो लॉग असेल तो मायनस केला, त्याला 3 डिवाइड करायचं आणि मग अँटी लॉग बघायचा, एज लेंथ मिळेल. 3 काय करायचं आहे, डिवाइड. आता शांतपणे समजावून सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. असं एक इमॅजिन करा बरं का, यांची व्हॅल्यू 2 आहे, ह्याची व्हॅल्यू 197 आहे समजा. म्हणतोय मी हे डी इकडे आलं, डेन्सिटी समजा 19.8 आहे समजा, आणि ॲव्होगॅड्रोस नंबर. मग ॲव्होगॅड्रोस नंबर किती असतो, 6.022 इंटू 10⁻23 प्लस 23 वरती गेल्यावर काय होतील, -23. हेच मला नीट सांगायचं आहे, लक्ष द्या, -23. बरं ही व्हॅल्यू कुणाची आले, समजा ए क्यूबची आहे. कुणाची आहे समजा, ए क्यूब. मी तर तुम्हाला म्हटलं क्यूब रूट काढायचं आहे ना, तिथं हा फॅक्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी काय करतोय, याला 10 डिवाइड करतोय आणि इथे 10 मल्टिप्लाय करतो. 10 डिवाइड 10 मल्टिप्लाय का, हे 10⁻+1 आहेत, वरती गेल्यावर काय होतील, 10⁻−1 होतील. आणि -23 -24 होईल ना, कारण जेव्हा तुम्हाला क्यूब रूट काढायचं आहे तेव्हा 10⁻² असा नंबर पाहिजे त्याला 3 डिवाइड करता येईल. मग ही मोस्ट इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. झालं ना बाळा, मग काहीच अवघड नाही आहे. म्हणजे मी इथं लिहिलंय काय सांगा, डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला परफेक्ट करा, डेन्सिटीचा फॉर्म्युला करा. ओके, आता मी तुम्हाला सांगतो, उत्तम पब्लिकेशनचं बुक माझ्यासमोर आहे, मार्च 2022चा पेपर आहे, तुम्ही गुगलवरून डाउनलोड करा. यात काय आलंय तुम्हाला सांगतो, तोंडी सांगतो. प्रश्न वाचून दाखवतो. व्हॉट इज ऍक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथिल ब्रोमाइड, वुड्स रिॲक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर मी पेपर अजून एक थोडासा वाचून दाखवतो. यातला प्रश्न शेवटचा डी, सेक्शन डी मध्ये आलाय. तुम्हाला इथिल ब्रोमाइडला, ठीक आहे, इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमोबेन्झिन दिलंय, ब्रोमोबेन्झिनला टोलिन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. वुड्स फिटिक रिॲक्शन आहे, वुड्स फिटिक. पुन्हा क्लोरोबेन्झिनला डायफिनिल मध्ये करायचं आहे, मग ही फिटिक रिॲक्शन आहे. मग एकाच पेपरमध्ये वुड्स रिॲक्शन पण विचारले, वुड्स फिटिक पण विचारले आणि फिटिक रिॲक्शन पण विचारले आहेत का. त्याच्यानंतर इथं विचारलंय डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन अल्किल हॅलाइड मधली. तर मी तुम्हाला परत सांगतो, आज आपण तिसरा जो प्रश्न घेणार आहे तो आहे नेम रिॲक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे नेम रिॲक्शन. वुड्स आहे, वुड्स फिटिक आहे, भरपूर नेम रिॲक्शन आहेत. आपला हँड रिटन नोट्स जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, नेम रिॲक्शन्स आहेत सगळ्या करायच्या. 28-30 आहेत रे फक्त, जास्त नाहीच आहेत. बरं, आणि त्याच्यानंतर आज तुम्ही फिनिश करा फिनॉल आणि ग्लुकोज. फिनॉल आणि काय सांगा, ग्लुकोज. फिनॉलच्या रिॲक्शन आणि ग्लुकोजचं रिॲक्शन मी इथं पेपरमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो, लक्षात घ्या. त्यांनी दिलंय काय माहिती आहे का, क्लिअरली फिनॉल फ्रॉम ॲनिलिन विचारलंय, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलिन. बघा प्रिपरेशन. आणि एमसीक्यू मध्ये विचारलंय आयसोप्रोपिल बेन्झिनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर पुन्हा ऍसिड बोर्ड रिॲक्ट केलं तयार काय होतं. अरे आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणजे क्युमिन, फिनॉलच तयार होणार ना, आलंय. पुन्हा ग्लुकोजची पण रिॲक्शन विचारली याच पेपरमध्ये, म्हणजे ठरलेले प्रश्न आहेत. मग आता केमिस्ट्रीमध्ये आज आपल्याला काय फिनिश करायचं आहे, समजा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सोल्युशन टॉपिक आहे, नंतर डेन्सिटी पहिला टॉपिक आहे. ओके, त्याचे न्यूमेरिकल्स करायचे येणारच परीक्षेत, येणारच. ठीक आहे, त्याच्यानंतर नेम रिॲक्शन्स, रिॲक्शनचं वेटेज खूप जास्त आहे बरं का बाळांनो, रिॲक्शनला बिलकुल घाबरू नका, परफेक्ट होतात रिॲक्शन. त्याच्यानंतर फिनॉल आणि ग्लुकोजच्या रिॲक्शन. बरं, जमेल तेवढ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करतोय बाळांनो, पण तुम्ही पण ना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा. ह्याच्यात एवढे सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला गंमत सांगू का, मी प्रश्न वाचून दाखवताना मला असं वाटतं की एवढं सोपं विचारू शकतायत काय. बघा, फ्लोरीन आणि क्लोरीनचं ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलंय. तर फ्लोरीन मध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे कॉन्फिगरेशन काय येणार, 1s2 2s2, आता 2p5 येणार ना बाळांनो, झाले का 9 इलेक्ट्रॉन. क्लोरीन बद्दल विचारलंय, त्यात 17 इलेक्ट्रॉन आहेत, 287. मग 17 म्हणजे काय येणार सांगा बघू, कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6, 10 इलेक्ट्रॉन झाले.
3s2 12 झाले आणि 3p5 17 झालं. 2 मार्क आहेत याला. विचार करा. बर, आता मी एक रिॲक्शन तुमच्या समोर लिहितो, समजून घ्या. बघा, 3a प्लस 2b आणि इथं प्रॉडक्ट तयार होतं समजा. ओके, मला सांगा a चे मोल 3 आहेत, बी चे किती आहेत मॉलिक्यूल म्हणूया. ए चे मॉलिक्यूल 3 आहेत, बी चे 2 आहेत, टोटल किती मॉलिक्यूल आहेत 5. मग मॉलिक्युलरिटी त्या रिएक्शनची किती येणार आहे 5 येणार आहे. तोही प्रश्न परीक्षेत आला आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का मॉलिक्युलरिटी सुद्धा विचारलंय. आणि अजून मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे. आता तो प्रश्न आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. युट्यूबवर सेपरेटली मी तुम्हाला सांगू का कोऑर्डिनेशन कंपाऊंडची प्लेलिस्ट मी आता तुमच्यावर शेअर करतोय. नसेल तर तुम्ही प्लीज एकदा सर्च करा आपल्या चॅनलवरती. 9-10 व्हिडिओ आहेत एकदम बेस्ट. प्रत्येक व्हिडिओ 15-20 मिनिटाचा सेपरेट केलाय. लिगॅंड्स वरती सेपरेट व्हिडिओ आहे, ठीक आहे. आयसोमेरिझम वरती सेपरेट व्हिडिओ आहे, ठीक आहे. वर्नर्स थिअरीवरती सेपरेट व्हिडिओ आहे. म्हणजे माझ्या चॅनलवरती सगळा सिलेबस प्रत्येक सब्जेक्टचा नाही आहे माझ्याकडं. ओके, पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड अख्खा टॉपिक आहे. मग आज एक काम करूया, त्याच्यानंतर त्याच टॉपिक मधलं आपण IUPAC नॉमेनक्लेचर करूया. त्याच टॉपिकमध्ये भरपूर प्रश्न आहेत बरं का. वर्नर्स थिअरी आहे किंवा लिगॅंडचा प्रश्न करूया. म्हणजे आज एवढं आपण फिनिश करूया. खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. हा पॉईंट खूप मोठा आहे. कुठला नेम रिॲक्शन. ह्याच्यामध्ये सुद्धा नेम रिॲक्शन तुम्ही केलं की फिनॉलच्या पण रिॲक्शन कव्हर होणार की कुठल्या सांगू का कोलबेज रिॲक्शन, रायमर टिमर रिॲक्शन. पण माझं टार्गेट तुम्हाला फिक्स आहे की एका आठवड्यात ॲट एनी कॉस्ट मला केमिस्ट्री परफेक्ट पाहिजे. डेफिनेशन आहेत. आता सांगू तुम्हाला मी. आता बघा याच पेपरमधला एक प्रश्न किती सोपा आहे बघा. H2O सॉलिड स्टेटमध्ये दिलंय त्यांनी, म्हणजे आईस, त्याचं H2O लिक्विडमध्ये कन्व्हर्जन दिलंय आणि या रिॲक्शनच्या एन्थाल्पी चेंजला तुम्ही काय म्हणणार असं विचारलंय. तर आन्सर आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं ना, म्हणजे एन्थाल्पी ऑफ काय झालं सांगा फ्युजन. लिक्विडचं गॅस झालं तर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. डेफिनेशन विचारले का त्यांनी नाही, त्यांनी फक्त एन्थाल्पीचा टाईप विचारलाय. मग एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. पण एन्थाल्पीचं डेफिनेशन करा ना एकदा करा. माझी स्ट्रॅटेजी एकच आहे, लक्षात घ्या. काय माहितीये का की बोर्डचं टाइम टेबल फॉलो करणं आणि त्यानुसार आत्ताच प्लॅन करणं की कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आहे. मॅथ्सचे थेरम एक काम करूया का, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला परत आता अगोदर दिलं असलं मला माहिती आहे, रिपीट करायला होतं मी. वेक्टरचे सगळे थेरम आजच करा. मग तुम्ही म्हणाले एवढं, हा एवढंच करायचं आहे. हे करून अजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, मग हे आजचं कळालं तुम्हाला. केमिस्ट्री करायचं आहे त्याबरोबर मी वेक्टरचे थेरम देतोय आणि फिजिक्स मी तुम्हाला सांगतोय. AC सर्किट कालच्या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या लिंक दिल्या तेवढे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचेच आहेत, लक्षात घ्या. ओके, जुने व्हिडिओ आहेत मी अगोदर तयार केलेत पण ते बेस्ट आहेत. ओके, बरं, तुमचा प्रतिसाद खूप छान मिळतोय, खूप 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 छान मिळतोय, लक्षात घ्या. मी खुश आहे. माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये सुद्धा ओरडावं लागलं मला मुलांना गेल्या 2 दिवसात. जाणीव करून द्यावी लागली की टंगळमंगळ करण्याचे दिवस नाही आहेत. माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलांना एकच गोष्ट समजावून सांगितली. कदाचित मी तुम्हाला अगोदर बोललो असेल ती गोष्ट. मी त्यांना सांगितलं अरे सकाळी 9ला क्लास आहे आपला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही 9लाच यायचं म्हणून. तुम्ही 7 वाजल्यापासून येऊन बसलं पाहिजे. थोडं लवकर या, अभ्यास करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वयात अजून एवढी मॅच्युरिटीज नाही ना मुलांकडे. येतात थोडं बोलणं, टाइमपास करणं, क्लास सुटल्यानंतर टाइमपास करणं बिलकुल आता अलाउड नाही आहे. खूप स्ट्रिक्ट घेतलं, जरा बोलावं लागलं, थोडेसे फटके द्यावे लागले मुलांना, लक्षात घ्या. पण मुलांच्या पण ती गोष्ट लक्षात आले. हां, त्यांना ॲक्च्युली कळालंय, मॅक्सिमम मुलांना कळालं. आणि मी पण खूप खुश, काय माहिती आहे का, तुमच्याकडून रिस्पॉन्स येतोय म्हणून तर खुश आहे. शेवटी आम्हाला त्यातूनच आनंद मिळतोय ना. रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी तुमचा, लक्षात घ्या. ओके, काय होतं की बऱ्याच वेळा मुलं काय होतात, संगतीचा परिणाम असतो, लक्षात घ्या. मी अतिशय चांगली मुलं पण वाया गेलेली बघितलेत, केवळ संगत. आणि मी अशी पण बघितलेत ज्यांना आपण वाया गेलेलं समजतोय की चांगल्या मुलांच्या संगतीत राहून खूप प्रगती केली, हे पण मी बघितलंय. मला तेच हवं आहे, चांगली प्रगती तुमची हवी आहे. ओके, मग आता कसं आहे बघा की आपल्याला काय करायचं आहे की जे करायचं आहे ना त्याची रिव्हिजन पण करणं तेवढंच गरजेचं आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगू का, आता पेपरचं अनालिसिस केलं ना तुम्हाला, आता हा पेपर जो आहे ना मार्च 2022 आपण बघतोय, जर शांतपणे सुरुवातीपासून बघितलं ना, एक प्रश्न कसा आहे बघा, बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं नाव लिहा. नायलॉन 2 नायलॉन 6 आहे, PHBV आहे. 1 मार्काचा प्रश्न आहे. काय पाहिजे रे सोपं ह्याच्यापेक्षा, सांगा बघू. काहीच, अगदी अगदी सगळं सोपं आहे. आणि तुम्हाला सांगू का, इथं जे सगळे प्रश्न दिसत आहेत ना मला, डेफिनेशन्स आहेत, डिस्टिंग्विश पण आहेत, डायग्रॅम आहेत. सिंपल SHE हायड्रोजन इलेक्ट्रोड त्याची डायग्रॅम विचारले, लक्षात घ्या. पुन्हा सॉल्ट ब्रिजचं ऍप्लिकेशन विचारलंय. 100% प्रश्न सोपे असणार आहेत.
आता मी माझा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की मला 11वीत 41% मार्क होते, सगळं अवघड वाटायचं. पण मला ना बोर्डला केमिस्ट्रीमध्ये 100पैकी 73 मार्क्स आहेत. हां, कमी आहेत मी मान्य करतो, पण त्यावेळेस माझ्यासाठी ती मोठी अचिव्हमेंट होती. काय येत नव्हतं मला, लक्षात घ्या. शेवटच्या महिन्यात मला कॉन्फिडन्स आला, एक रिॲक्शन जमायला लागल्या, लक्षात घ्या. आणि एक जाणीव झाली ना की तीच रिॲक्शन पुढे येते, वेगळं काहीच नाही आहे. मग हा कॉन्फिडन्स तुमचा पाहिजे. पण रिॲक्शनचं वेटेज जबरदस्त आहे बघा, अगदी 20-30 मार्काचे रिॲक्शन्स आहेत. वुड्स पण आहे, बोललो ना, वुड्स पिटी काय. त्याच्यानंतर अरे किती एलिमिनेशन पण विचारले, फिनॉलचं प्रिपरेशन विचारले, ग्लुकोजचं प्रिपरेशन विचारले, पुन्हा ते नायट्रो कंपाऊंड आहेत जे आहेत ना, अमाइन टॉपिक, त्यातले पण रिॲक्शन्स आहेत, लक्षात घ्या. काही अवघड नाही आहे, फक्त एकदा केलं पाहिजे. मग हा व्हिडिओ थांबवतोय. टार्गेट दिलं तुम्हाला, या आठवड्यात केमिस्ट्री संपवायचं. ऑल द बेस्ट. धन्यवाद.